ओके, हॅलो, वेलकम ऑल ऑफ यू टू अहिल्या उत्सव 2025च्या 8व्या वीक मध्ये आपण आहोत. आतापर्यंत 7 वीक्स आपण कंप्लीट केलेत. अँड थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर जॉईनिंग. ठीक आहे. अहिल्या उत्सव मध्ये आपल्याला पूर्ण 1 वर्ष आपल्याला क्लास घ्यायचा आहे. आणि तुमचा उत्साह आणि तुमचं डिटर्मिनेशन, तुमचा कन्सिस्टन्सी खूप महत्वाची असेल. ठीक आहे. सो विदाउट एनी डिले, लेट्स बिगिन विथ टुडेज लाईव्ह क्लास. वेलकम ऑल ऑफ यू. माझ्यासमोर स्वाती शेवटे आहे, शीतल आगळे, त्यानंतर स्वाती जाधव, तसेच मोनिका, पूजा, सरला, निशा. ठीक आहे. बरेच जण उशिरा जॉईन करतात, आय डोंट नो वाय. ठीक आहे. तर जॉईन केलं तर तुम्ही कॅमेरा ऑन करणे ही कंपल्सरी अट आहे. सो प्लीज अटेंड द क्लास लाईव्ह अँड ऍक्टिव्हली. ठीक आहे. चलो, द फर्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. डिड यू कम्प्लीट युअर होमवर्क लास्ट वीक? Yes, sir. Very nice. Yes, sir. Okay, Yes, good. sir. Okay, nice. So that's fantastic answers. And last weekचा जो टॉपिक होता तो आय गेस पास्ट टेन्सचा होता, राईट? ओके. सो लेट्स No, sir. कंटिन्यू. आजचा टॉपिक आपण फ्युचर टेन्स पाहणार आहोत आज. ओके. तर त्याच्या आधी मागच्या वीक मध्ये जे झालं होतं त्याच्यावर मला पहिले क्वेश्चन आन्सर करायचे. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम स्वाती शेवटे फर्स्ट. स्वाती, यू Yes, रेस्ड हँड. sir. येस. हा सर, क्वेश्चन्स बनवलेत मी. WH क्वेश्चन्स होते आपले पास्ट टेन्स मधले. ओके, क्वेश्चन विथ आन्सर्स. ग्रेट. सो डिड वी कव्हर WH ऑल्सो इन दॅट? हा, WH क्वेश्चन्स. ओके. चलो, सांगा बरं काय काय केलेत, बोला. बाकीच्यांनी लक्षपूर्वक ऐका प्लीज. पॉझिटिव्ह क्वेश्चन्स अँड ऑल्सो निगेटिव्ह क्वेश्चन्स आय मेक. फर्स्ट क्वेश्चन. वाय एम आय गुड सिंगर? बिकॉज माय व्हॉइस इज सो क्यूट. हो हो, व्हेरी वाय वॉट? नाईस. आता क्यूटच्या जागी तुम्ही मेलोडियस पण म्हणू शकता, का सिंगिंगचा विषय आहे ना. तर सिंगिंग मला मध्ये स्पेसिफिक वर्ड आठवला नाही. काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम. मेलोडियस व्हॉइस हा फक्त सिंगिंग रिलेटेड वापरला जातो. आणि ओके. जनरली तुमचा आवाज चांगला असेल तर माय व्हॉइस इज स्वीट, माय व्हॉइस इज क्यूट, माय स्वीट. व्हॉइस इज ओके. नाईस, असं पण म्हणता येईल, सॉफ्ट. ओके. सर, दोन्ही केलेत मी. प्रेझेंट टेन्स आणि पास्ट तुम्ही दोन्ही सांगितलेले 50-50. येस येस, 25 सांगितले होते. प्लीज तर मी सांगा त्यातले तुम्ही. 10 केले. दम फोकस ऐकतच वाय गोष्टी वॉज नाही. आय गुड सिंगर? बिकॉज माय प्रॅक्टिसेस वॉज गुड अँड हार्ड. ओके. रिपीट करू? नो नो, इट्स ओके, आय हर्ड इट. बाकीच्यांना ऐकू ओके. आलंय का? ओके. बाकीचे जे जॉईन झालेत लेट त्यांनी कृपया माईक वर लक्ष द्या. माईक अनम्यूट झालं की तुमचा आवाज सगळ्या क्लासमध्ये येतोय. ठीक आहे. कॅमेरा ऑन करा, माईक म्यूट ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला बोलायचंय त्यावेळेस माईक अनम्यूट करू शकता. ओके. प्लीज कोऑपरेट एव्हरीवन. स्वाती, कंटिन्यू. येस सर. व्हाय इज शी ब्युटिफुल वुमन? शी इज व्हेरी फेअर. दॅट्स वाय शी इज ब्युटिफुल. व्हाय वॉज शी ब्युटिफुल वुमन? शी वॉज व्हेरी फेअर. दॅट्स वाय शी वॉज ब्युटिफुल. Why is he smart professor? He teaches passionately. Why was he smart professor? His knowledge was good. When is he rich person? When he work passionately, then he will reach. When was he rich person? When he grow his business. Where is she beautiful? She not looking good, ओके. or she जस्ट अ doesn't मिनिट. look pretty. याच्या आधीचा एक क्वेश्चन होता, वेन वॉज ही रिच पर्सन? हा. तो कधी श्रीमंत व्यक्ती होता? त्याचं उत्तर काय हा. दिलं तुम्ही? बहुतेक चुकलंय. वेन ही ग्रो हिज बिझनेस असेल. वेन हा. वॉज पाहिजे. नाही, आता इथे क्रिया आली ना ग्रोची. वेन ही ग्रीव हिज बिझनेस, ज्यावेळेस त्यांनी त्याचा बिझनेस वाढवला त्यावेळेस तो श्रीमंत होता. ओके. वेन ही ग्रीव हिज बिझनेस. राईट. ग्रो V1 आहे, ग्रीव V2. आता क्रिया आपण अजून घेतलेल्या नाहीयेत. आता आपण सगळे नाही. जे वाक्य पाहतोय त्याच्यामध्ये कुठे क्रियापद आपण घेत नाहीये. त्यामुळे उत्तरामध्ये कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो. आपण पुढे गेल्यावर ते क्लिअर होतील कॉन्सेप्ट. ओके. ओके. वेअर इज शी ब्युटिफुल? शी इज नॉट लुकिंग गुड. त्याला दुसरं एक क्वेश्चन आन्सर लिहिले मी. शी डझंट लुक प्रिटी.
When she doesn't look pretty, that time she is not beautiful. Okay, when. म्हणजे जेव्हा ती What? सुंदर दिसत नाही त्यावेळेस ती ब्युटिफुल नसते. आता असा अर्थ होईल त्याचा. Huh. Where was he clever? He always failed. नाही, मला मराठी अर्थ सांगा प्रत्येकाचे, म्हणजे मला कळेल एक्झॅक्ट तुम्हाला काय म्हणायचंय. Where was he clever? तो कुठे हुशार होता? हम्म. ही ऑलवेज फेल्ड. तो नेहमी फेल व्हायचा म्हणून तो हुशार नव्हता, असं मी नाही आन्सर नाही, लिहिलं ही ऍक्च्युली. ऑलवेज फेल्ड म्हणजे तो नेहमी फेल झाला. आता ओके. तुम्हाला जो भूतकाळातला जो विषय सांगायचा आहे ना, त्याच्यासाठी एक हम्म. असा शब्द वापरला जातो. ही यूज टू गेट फेल अच्छा, एव्हरी यूज टाइम. टू. ही यूज टू, USED, युज्ड टू, असं त्याची फ्रेज आहे. ही यूज टू गेट फेल एव्हरी टाइम, सो ही वॉज नॉट क्लेवर ॲट ऑल. ओके. यूज टूचा अर्थ इथे कसा घेतला आपण, भूतकाळातील सवयी आपल्याला सांगायच्या असतील किंवा भूतकाळात घडणाऱ्या वारंवार ज्या घटना आहेत त्या सांगण्यासाठी आपल्याला यूज टूचा वापर करता येतो. ही यूज टू गेट फेल एव्हरी टाइम. ओके. वाय आर यू व्हेरी स्ट्रॉंग? आय ऑलवेज ईट न्यूट्रिशियस फूड. व्हेरी नाईस. Why was they good listener? They listen carefully. मराठी मिनिंग When सांगा प्रत्येकाचं बरं का. okay, why was they good listener? ते चांगले श्रोते का होते? हा, आता ते चांगले श्रोते, ते म्हणजे किती जण होते? दे लिहिले आपण. पण वाय वॉज म्हणाले ना तुम्ही. Why सॉरी, वेअर पाहिजे. वाय, Why were वाय वर दे, वर they उच्चार good त्याचं वर. listener? हम्म. वाय वर दे गुड लिस्नर, ते चांगले हम्म. श्रोते का होते? They listen carefully. That's why they बिकॉज, good listener. बिकॉज, बिकॉज प्रत्येक वेळेस येईल, वायच्या उत्तराला हा, बिकॉज why ला वापरावं येणार. लागेल. हम्म. बिकॉज दे लिसन्ड When केअरफुली, दॅट्स वाय दे वेअर गुड लिसनर्स. good listeners. When am I good sister? When I take care of my sister, then I am a good sister. ओके. Why was Megha good woman? Megha was nice to everyone. बिकॉज वापरायला पाहिजे. अच्छा, because every time. कारण आहे ना ते. वाय हा, वॉज why च्या मेघा इकडे गुड वुमन. वाचायलाच पाहिजे. हा, का बरं मेघा चांगली महिला होती? बिकॉज शी हा. वॉज नाईस विथ एव्हरीवन, शी वॉज गुड विथ एव्हरीवन. ओके. थोडं फील करा, लक्षात घ्या तुम्ही वाचताय, ओके. पण माझं म्हणणं काय, स्पोकन इंग्लिश आहे ना, त्याला असं फील करा बोलताना. अजून दोन शब्द काही त्यात ऍड करता आले तर तेही करू शकता तुम्ही. ओके. Why is he kind? Because he treats everyone with love. ऍब्सोल्युटली. When was Monday? The 21st was Monday. आता मी ओके. तर इयर नाही लिहिलं, नो प्रॉब्लेम. फक्त तारीख लिहिली. How is Durva? Durva is very fine. How was the time of movie? हा, हाऊ वॉज द, व्हॉट वॉज. हाऊ विचारले मी. अच्छा, हाऊचाच पण क्वेश्चन बनवायचा कसा होता मला. प्रश्न, प्रश्न कसा येईल सांगा मराठीत. मूवीचा टाइम कसा गेला किंवा काळ कसा गेला. अच्छा, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचारले तुम्ही हा. की हाऊ वॉज द मूवी टाइम, हा. म्हणजे मूवीचा टाइम कसा होता. हम्म. ओके. आणि जनरली आपण विचारतो व्हॉट वॉज द मूवी टाइम, मूवीचा टाइम काय होता. ओके. म्हणजे मी चित्रपटाचा काळ कसा गेला, म्हणजे बोरिंग चित्रपट किंवा तसा आणि विचारायचा ठीक आहे होता ना, क्वेश्चन मला. कॉन्टेक्स्ट, कॉन्टेक्स्ट मध्ये बरोबर आहे. आता कॉन्टेक्स्ट माहिती नाही म्हणून मला विचारावं लागलं एक्झॅक्टली तुम्हाला काय हा. म्हणायचं. तो हाऊ वॉज द मूवी टाइम, डिड यू एन्जॉय द मूवी. आता त्याचा जोडून प्रश्न येईल बघा, कसा होता मूवीचा टाइम, डिड यू एन्जॉय द मूवी. मूवी एन्जॉय केले का तुम्ही, कसा होता. हा. सॉरी. तुम्ही म्हणू शकता, या इट वॉज फॅन्टॅस्टिक इन द बिगिनिंग, बट इन सेकंड पार्ट इट वॉज बोरिंग. ओके. याचा आन्सर आहे इट वॉज टू गुड. सर आता निगेटिव्ह क्वेश्चन्स आहेत, हे सगळे पॉझिटिव्ह होते. ओके. आता निगेटिव्ह बनवलेत. हा, सांगा. वाय एम नॉट आय गुड सिंगर? बिकॉज आय डोंट प्रॅक्टिस सिंगिंग.
हा, प्रॅक्टिस हेच नाही येणार बरं का, प्रॅक्टिस. Practice singing. Because I don't practice singing, सो आय एम नॉट गुड सिंगर पूर्ण वाक्यात uh, घ्या आता. नुसतं so I तुम्ही, am not हा, good singer. Okay. तुम्हाला येत आहे ना हा शब्द आता बोलता No, येत आहे ना, definitely. त्याला पुढे जोडा वाक्य आता, तर ते फ्लुएंट वाटेल अजून. Why was not I good singer? Because my voice was bad at that time. That's why that time I am not good singer. आय वॉज नॉट. Sorry, I was not good singer. हा, पण आता हे सगळं तुम्ही लिहिलेलं आहे का आता, जे बोलला ते? नाही, हा लिहिलेलं आहे. दॅट टाइम पर्यंत लिहिलंय, फक्त आन्सरचं अर्ध वाक्य फक्त मी आता सांगितलं. तेच अपेक्षित आहे ना, मग अर्ध वाक्य जे सुचलं तुम्हाला त्यालाच तर म्हणतात ग्रोथ, परफेक्शन येते. लक्षात येत आहे का? स्वाती, शीतल, बाकीच्यांना समजतंय सगळ्यांना? हे अपेक्षित आहे. येस सर. जे लिहिलंय ते वाचणं अपेक्षित नाहीये माझ्यासाठी, कारण इट्स अ स्पोकन इंग्लिश क्लास. तुम्हाला बोलता आलं पाहिजे, ते पण सहज. आणि त्याच्यासाठी आत्ता जे तुम्ही दोन वाक्य जोडले त्यामध्ये, ते अपेक्षित हम्म. आहे. ते प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्कोप असतो बोलताना, ठीक आहे. त्याला आपण म्हणतो ना, बोलताना असं भरणा करावा लागतो बघा. योग्य असं खाली खाली नाही वाटलं पाहिजे. तुम्ही पाहुण्यांना जेवायला बोलवता घरी, मग पाहुण्यांचं ताट कसं असतं? भरलेलं. हा, जर ते रिकामा रिकामा असेल, रोज आपण घरात खातो तसं एक भाजी किंवा एक चपाती, ते चांगलं वाटेल का पाहुण्यांना? मग नाही. मग त्याला आपण जेव्हा इंग्लिश बोलतो, ते इंग्लिश इज इंटरनॅशनल लँग्वेज. कोणतीही भाषा असो, मराठी असो, हिंदी असो, त्याच्यामध्ये तोंड भरून बोललं की छान वाटतं ना. काही काही लोक नुसतं हा एक शब्द विचारतील, बरं आहे का, बरं आहे, ठीक आहे, चाल झालं. लोक होतील आले कशाला घरात, असं होतं की नाही? त्याला आपण आवडतं का ते सगळ्यांना कम्युनिकेशन? लोकांना कसं वाटतं, अरे कसं आहेस तू, कसा होता आजचा दिवस? खूप छान होता, खूप मज्जा आली. आता ह्याला कम्युनिकेशन म्हणणार आपण, कारण ह्याच्यामध्ये फील आहे. मग इंग्लिशमध्ये पण आहे. हे, हाऊ आर यू, हाऊ वॉज युअर डे? इट वॉज फॅन्टॅस्टिक बट आय एम व्हेरी टायर्ड टुडे. ओ, शॅल आय ब्रिंग समथिंग फॉर यू? आता इथे फील आला बघा, एक्सप्रेशन्स आले, इंटरजेक्शन्स आले. हम्म. हा फील आला तर कम्युनिकेशन स्किल झाली. नाही तर मग हेच वाक्य सरळ सरळ पण विचारता येईल ना. मग त्याच्यामध्ये काय होतं, टोन चेंज होती, डायलॉग चेंज होतात, आणि मग रेपो काय तयार होत नाही. आपल्याला कम्युनिकेशन मध्ये रेपो तयार करायचा असतो. संभाषण हे कौशल्य काय आहे? बिकॉज वेन यू स्टार्ट स्पीकिंग, अदर पर्सन शुड फील लाईक लिस्निंग टू यू ॲज वेल एज टू रिस्पॉन्ड यू. अपेक्षित रिस्पॉन्स त्यांच्याकडून आला पाहिजे. नाही तर आपण विचारत बसायचं, समोरचं काही जास्त इंटरेस्ट घेत नाही, असं कळालं की कम्युनिकेशन स्किल नाही होणार तिथे. मग कॉन्व्हर्सेशन चांगलं नाही होणार, नुसतं कॉन्व्हर्सेशन होईल. आले लक्षात? मग आता जे Yes, तुम्ही sir. प्रॅक्टिस करताय ती अशी करा की तुम्हाला बेसिक बेसिक वाक्यच आपण घेतोय, पण त्याच्यामध्ये ऍडिशन तुम्ही करू शकता. गॉट इट? आणि तिथे चुका ज्या होतील त्या तुम्हाला कळतील. अच्छा, मला एक वाक्य बोलता येते बरं का चांगलं, तर दुसरं बोलताना माझ्याकडून एमचं वॉच झालं, वॉचचं आर झालं, जे काय असेल, तो एरर जो आहे तो ऑटोमॅटिक निघून येईल. तुम्हाला कळेल आणि मग तो प्युरिफाय होईल. गॉट इट? Yes, sir. हा, सगळ्यांना प्रॅक्टिस अशाच प्रकारे करावं लागेल. त्याला म्हणतो लाईव्ह प्रॅक्टिस. चलो लेट स्टार्ट. Why is not she excellent painter? Because she does not have a good color combination. That's why she is not excellent painter. हा, देयर यू आर. गिव्ह बिग हँड फॉर स्वाती, एव्हरीबडी. कारण लक्षात घ्या, आता तिने ते अप्लाय केलं, ते तिच्याकडे लिहिलेलं होतं का सगळं आता? तुला नाही जर, सर, अर्धाच हा, लिहिलेलं आहे. आता ह्यालाच तर म्हणतात ना सपोर्टिंग मेथड. की तुझं एक वाक्य तू लिहून काढले काही हरकत नाही, दुसऱ्या याला तू स्वतः स्पीड घेतला तर ते अजून फ्लुएंट वाटेल. आणि आत्ताचं सेंटेन्स तुझं खूप नॅचरल आणि एकदम सही रिप्लाय म्हणतो ना आपण त्याला, एकदम व्यवस्थित रिप्लाय वाटला. असं वाटलं नाही की तू वाचून बोलते किंवा सहज वाटलं त्यात. व्हेरी नाईस, गुड लर्नर. थँक्यू सर. प्लीज कंटिन्यू. Why आता was फक्त, not? आता नेक्स्ट काय करायचं, आता याच्या पुढची स्टेज, तू आता हा. क्वेश्चन वाच. आन्सर तू कॅमेऱ्यात बघून दे, वहीमध्ये बघून देऊच नको आता. आन्सर काय ओके. करायचं, खाली बघायचंच नाही आता. मी मी काय करतोय तुझ्याशी आता, बोल, तू खाली बघते. हा. ते टेन्शन घेऊ नको, तुला चुकलं तरी चालेल, पण कम्युनिकेशन स्किल म्हणूनच वापरायची. आले लक्षात? आता मी बघ, मी ओके. तुझ्याकडे न बघता मी असं बोलत असेल, हा, समजलं का तुला? कसं वाटतंय ते? नाही. आता आता कसं वाटतंय? ओके स्वाती, तुला लक्षात आलं का? आता काय करायचंय, आपलं वहीमध्ये वाचायचं प्रश्न आहे फक्त, आणि उत्तर समोर बघून द्यायचंय. बघून गॉट द्यायचं. इट? ओके. चलो. थँक. हा, आता प्रश्न वाचा आणि उत्तर आमच्याकडे बघून द्या, म्हणजेच कॅमेऱ्यात बघा. Why was not she intelligent? हम्म. Because her knowledge was not good. That's why she is not. That's why she is not intelligent.
ओके, शी इज नॉट पण चालेल, पण She शी was. वॉज पाहिजे She तिथे. was not intelligent. काही हरकत नाही, पण बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट आहे. म्हणजे खाली बघूनच फील आणि आताचं फील चेंज झाला का? बाकीचे माझ्या हो. समोर आता स्वाती शीतल आहेत, तुम्हाला कळतंय. बाकीचे हो. कॅमेरा ऑन करा प्लीज, म्हणजे मला तुमच्याशी पण बोलता येईल. जे लेट जॉईन होतात ते एक तर लेट होऊ नका, कारण की तुम्हाला त्याचा जास्त फायदा व्हायचा असेल तर सुरुवातीपासून अलर्ट राहा. आणि कॅमेरा ऑन केलं तरच मी तुमच्याशी नीट बोलू शकतो. तर कॅमेऱ्याच्या मागे न बसता कॅमेरा समोर ठेवा, समोर. ओके, व्हेरी गुड. चलो, सरिता वाघ इज देअर. ठीक आहे, मग तुम्ही ऐकता हे मला कळतं ज्यावेळेस तुमचा कॅमेरा ऑन असतो त्यावेळेस. कोमल इज ऑल्सो देअर. ओके, चलो स्टार्ट. स्वाती, कंटिन्यू प्लीज. Why is not they traveler? Because नाही they नाही नाही नाही, व्हाय इज नॉट दे कसं येईल मग? why sorry काय चुकतं याच्यात स्वाती सांगा. R शीतल. पाहिजे. हा, वर पाहिजे होतं सर. R. व्हाय वर. नाही, प्रेझेंट टेन्स मध्ये इज आहे ना, म्हणून आर घ्यावं लागेल. वाय आर हा नॉट दे ट्रॅव्हलर. जर वर घेतलं तर Why? पास्ट टेन्स कडे जाईल. Why are not they traveler? Because they do आन्सर. not like traveling. That's why they are not traveler. देर यू आर. आता छान वाटते ऐकायला, आता एक वेगळा कॉन्फिडन्स पण वाटतोय त्यात. व्हेरी नाईस स्वाती, गुड. कंटिन्यू Uh, प्लीज. why was not they traveler? Because आराम से, why आराम से. was why were not they traveler? हा, मराठी Because मराठी अर्थ सांगा मला दोन्हीचे. ते प्रवासी का नव्हते. वाय वर नॉट दे. वॉचच्या ऐवजी वर का घेतले? कारण दे घेतलंय सब्जेक्ट. ओके, वाय वर नॉट दे Why were ट्रॅव्हलर. not they traveler? Because they do not have tickets. दे डू नॉट हॅव पण चालेल, पण दे वर नॉट, तो पहिला जो अर्थ होता तो चांगला होता. ते का नव्हते? कारण की Huh. त्यांच्याकडे तिकीट नव्हते. दे डिड नॉट हॅव तिकीट असं म्हणावं लागेल मग. Did not have tickets. That's दे why they डोंट are हॅव. not. They दे डोंट was हॅव not. म्हटलं तर ते प्रेझेंट मध्ये येईल मग. Okay. नाईस. आता काय करू, आता आपण ह्याला अजून इंटरेस्टिंग बनवूया बघा. आता तुम्ही एक क्वेश्चन विचारताय ना, तो आता क्वेश्चन यांना विचारा समोर ऑडियन्सला. ओके, आता माझ्यासमोर पल्लवी, सरिता, शीतल, स्वाती, ओके, बरेच जण आहेत, त्यांना आन्सर द्यायची संधी देऊ आपण. ठीक आहे, Okay. एव्हरीबडी रेडी? येस सर. चलो, ओके, गुड. ज्याला कॉन्फिडन्स असेल त्यांनी हात वर करा, अनम्यूट करून उत्तर द्या. ठीक आहे, ओके. Why is स्वाती. not baby crying? वेट वेट वेट, परत एकदा. Why is not baby crying? ओके, मराठी अर्थ सांगा क्वेश्चनचा पहिले. कोण सांगतंय? बाळ का रडत नव्हतं? असा प्रश्न होता माझा. अर्थ चुकतोय. आता चुकतोय. हा, कोण का रडत सांगेल? नाहीये? ओके, आता बरोबर आहे. हम्म. हा, आता तुम्ही इंग्लिश प्रश्न विचारल्यावर मराठी अर्थ बाकीच्यांना सांगू द्या. ठीक आहे, ओके. हा, शीतलनी विचारले. शीतल सांगा. सर ते मराठी अर्थ त्यांनीच सांगितला ना, परत तेच हा, ठीक आहे, सांगायचं. आता इंग्लिश मध्ये सांगा. चला उत्तर द्या मग. वाय बेबी इज नॉट क्राईंग. व्हाय इज नॉट बेबी क्राईंग. हा, असं होतं, मराठीत वाय सांगू इज का नॉट बेबी क्राईंग, बरोबर. हम्म. आता इंग्लिश मध्ये उत्तर द्या. सर? बिकॉज शी बिकॉज इट बिकॉज इट पेन, दॅट वाय इट इज क्राईंग. ओके, पण नॉट क्राईंग म्हटलं त्यांनी, का नाही रडत आहे? बिकॉज इट इज कॅन आय स्लीपिंग. टेल सर? बिकॉज येस इट येस, स्लीप. बिकॉज इट इज स्लीप, इट इज दॅट्स वाय स्लीपिंग. स्लीपिंग होईल आता, कारण स्लीपिंग. त्यांनी प्रश्न कंटिन्युअस टेन्स मध्ये विचारलाय हा. बरं का स्वाती, प्रश्न तुझा हा, कंटिन्युअस टेन्स मध्ये आहे. कंटिन्युअस मध्ये गेले. ING हा, लावले मी. मग ते नाही नव्हतं पाहिजे ऍक्च्युली, पण आता तू विचारले हा, म्हणून मी त्याला घेतलं पुढं. कारण कंटिन्युअस टेन्स आपला अजून व्हायचं बाकी आहे. नाही झालंय. जो टेन्स आपला चालू आहे त्या फॉर्मॅट मध्ये करा, म्हणजे तुम्हाला परफेक्शन येईल. आलं लक्षात? वाय इजंट बेबी, यू कॅन से. आता क्राय हा क्रियापद आला, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला घेताच हम्म. येणार नाही ते. वाय हा इजंट प्रश्नच नाही चालणार ऍक्च्युली. वाय हा. इजंट बेबी काम. बेबी शांत का नाहीये? असं होऊ शकतं. आता तिथे ऍडजेक्टिव्ह लागेल ना. आधीच्या लेक्चर मध्ये आपलं हे हा. सगळं डिटेलमध्ये झालंय, की आता WH हम्म. क्वेश्चन साठी वाय घेतलं पहिले. वाय इज म्हणजे हेल्पिंग वर्ब आलं, नॉट म्हणजे निगेटिव्ह साठी घेतलं. वाय इज नॉट बेबी हे नाउन झालं.
आता काय येईल त्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह येईल. वाय इजंट बेबी काम. काम म्हणजे शांत. शांत. बाळ बाळ शांत का नाहीये? आता त्याचं उत्तर आहे कारण की ते झोपलंय, Because कारण की ते झोपत नाही, कारण की ते रडतंय. जे काय तुम्हाला उत्तर द्यायचं असेल, उत्तर काही असू शकतात, पण लॉजिक तेच ठेवा. क्राईंग म्हटल्यामुळे काय झालं, ते कंटिन्युअस टेन्स मध्ये गेलं. ओके. हम्म. आणि शीतल, तुझं पण चुकलं. कसं? कारण की तू स्लीपिंग म्हटलं असती तर बरोबर होतं कंटिन्युअस टेन्स मध्ये. तू स्लीप म्हटल्यामुळे ते चुकलं वाक्य. ओके, कारण क्रियापद आहे ना स्लीप. मग आपल्याला वाय yes, इज नॉट मध्ये क्रियापद घेतच येणार नाही आता. चलो, म्हणून मराठी अर्थ पण सुरुवातीला सांगा, जेणेकरून प्रत्येकाला ती कन्सेप्ट अशी पूर्णपणे समजेल आणि प्रत्येकाला विचार करायची संधी मिळेल की नक्की कसं आपल्याला आन्सर द्यायचंय, काय प्रश्न विचारला गेलाय. का तुझाच आता स्वाती, तूच प्रश्न विचारला पण तुझा मराठी अर्थ चुकला होता, भूतकाळाचं सांगितलं होतं. चुकला होता. हा. हा, असं होतं, काही हरकत नाही, चुकू द्या. फक्त ते समजून चुकलं पाहिजे. अच्छा, हे माझं चुकलं हे कळायला पण पाहिजे. त्याच्यासाठी मराठी अर्थ सांगा सुरुवातीला. काही दिवसांनी आपल्याला मराठी अर्थाची गरज नाही पडणार. नंतर ऑटोमॅटिक आपल्याला ते लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, प्रॅक्टिस केल्यावर. चलो, आता नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन सर. वेन वर नॉट दे बॅड फार्मर्स. ओके, मराठी अर्थ सांगा स्वाती. ते वाईट शेतकरी केव्हा नव्हते? ओके, ते वाईट शेतकरी केव्हा नव्हते? उत्तर कोण सांगेल? हा, हात वर करून सांगा प्लीज. म्हणजे इमोजीचं तिथं साईन आहे बघा, तो हात वर कराय बघा, असं जसं मी केलंय आता. दिसतंय का? हा, याप्रमाणे तुमचा हात वर आला पाहिजे, तर मला कळेल की तुम्हाला बोलायचं आहे. येस. हा, सांगा शीतल. when was they bad farmer? नाही नाही, क्वेश्चन नाही आता. क्वेश्चन No ऑलरेडी sir, त्यांनी विचारलाय ना. क्वेश्चन त्यांनी विचारलाय ऑलरेडी. answer सांगायचं का sir? हो. Yeah, because uh, because they was. नाही नाही नाही. Can काय I tell, प्रश्न sir? आहे? प्रश्न मराठीत सांगा परत एकदा. ते वाईट ते शेतकरी वाईट केव्हा नव्हते? ते वाईट शेतकरी केव्हा नव्हते. मग आता इथं बिकॉज येईल का? नाही. नाही, वायचा क्वेश्चन असेल तरच बिकॉज सुरुवात Because. होईल. का होते म्हटल्यावर मग कारण येईल. वेन म्हणजे केव्हा, केव्हा होते. हा, स्वाती जाधव सांगा. they were did a better फार्म नाही येणार, फार्मर आहे. far farmer. हा, प्रश्न समजून घ्या, सगळ्यांनी लक्ष द्या. ते वाईट शेतकरी केव्हा होते? सांगा आता मराठीत उत्तर काय येईल? मराठीत कोण सांगतंय? सरिता वाघ बोला. पल्लवी गांधी. उत्तर द्यायचंय क्लासमध्ये. हा, बोला. ते वाईट शेतकरी केव्हा होते? उत्तर इंग्लिश मध्ये मराठी भाषा. मराठीत सांगा पहिले. ते वाईट शेतकरी केव्हा केव्हा असतील? होते? केव्हा होते हा प्रश्न आहे. मग आता हा. कधी येईल? काय उत्तर येईल त्याचं? जेव्हा त्यांच्याकडे काम नव्हतं, जेव्हा ते आराम करत होते, जेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते, असं काही उत्तर येऊ शकतं ना. त्यावेळेस ते वाईट जेव्हा शेतकरी होते. जेव्हा त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट नव्हते, शेतीचे अवजार नव्हते, त्यावेळेस ते वाईट शेतकरी होते. ओके, मग सांगा ते इंग्लिश मध्ये. when they was uh, when they was uh, not instrument. नाही, आता दे वॉज नाही येणार पहिली गोष्ट तर. दे वर येतील. They were, sorry, वेन दे they वर were. लेझी. लक्षात घ्या, सोपं Yes, सोपं वाक्य करा पहिले. जेव्हा ते आळशी when. होते त्यावेळेस ते वाईट होते. वेन दे वर लेझी फार्मर्स, दॅट टाइम दे and वर बॅड फार्मर्स. ज्यावेळेस ते आळशी and होते त्यावेळेस ते वाईट होते. समजलंय का? Yes. and also they were uh, not instrument
दॅट्स वाय दे वर नाही, लेझी चुकतंय फार्मर. चुकतंय चुकतंय. तर पण येईल ना, दे हॅड नो इन्स्ट्रुमेंट. तर हा तर मला असं म्हणायचं की त्यांच्या जवळ नव्हते. दे हॅड हो, नो इन्स्ट्रुमेंट. बरोबर आहे. तुला काय म्हणायचं मला कळत आहे, फक्त तुला समजत नाही ते का बरं, कारण की तू लॉजिक लावत नाही आता. कारण आता इथे काय होईल, हॅड आलं ना, मग इथे क्रियापद. वेन दे हॅड. हॅड नो इन्स्ट्रुमेंट्स, ज्यावेळेस त्यांच्याकडे अवजारं नव्हते. वेन दे वेर नॉट रेडी टू डेव्हलप, जेव्हा ते डेव्हलप व्हायला तयार नव्हते, त्यावेळेस ते बॅड शेतकरी होते. असे वेगवेगळ्या अर्थाने सांगता येईल. आता लॉजिक एकच आहे की सोपं वाक्य करा आणि फॉर्मॅट सोडू नका. फॉर्मॅट काय आहे आपला, जेव्हा, इथं वेन म्हणून जेव्हा घेतले. आता पहिल्या वाक्यात वेन आले ते केव्हा आले बघा. वेन वर दे बॅड फार्मर्स, या वाक्यामध्ये वेन जो आहे तो WH मधला आहे. केव्हा ते वाईट शेतकरी होते, खराब शेतकरी होते. खाली परत वेन घेतला आपण उत्तरामध्ये, याचा अर्थ जेव्हा येतो. ओके, कंजंक्शन म्हणू त्याला आपण. ठीक आहे, वेन दे. कॅमेरा कॅमेरा ऑन आहे पण कविताजी, सॉरी माईक सॉरी. माईक म्यूट करा. हा, माईक तुमचा अनम्यूट असेल तर आवाज इकडे येतोय सगळा. ठीक आहे, माईक म्यूट करा प्लीज, तुमचं माईक अनम्यूट आहे. कविता मुथा, हा, माईक, येस सर. हा माईक म्यूट करा म्हणजे तुम्हाला बोललेला इकडे आवाज येणार नाही तुमचा. ओके ओके. हा, ओके, थँक्यू. तुम्हाला ज्यावेळेस उत्तर द्यायचं त्यावेळेस नक्की बोला, ठीक आहे. चलो, तर मी काय सांगत होतो बघा, की पहिला जो वेन आहे त्यामध्ये तो प्रश्न आहे, WH क्वेश्चन. वेन वर दे, वर का वापरला, कारण दे सब्जेक्ट आहे. ओके, वेन वर दे बॅड फार्मर्स, ते केव्हा वाईट किंवा खराब शेतकरी होते. आता याचं उत्तर काय येईल, जेव्हा ते आळशी होते किंवा जेव्हा त्यांच्याकडे हत्यारं नव्हते. जे काय तुमचं उत्तर असेल, लॉजिक प्रत्येकाचं वेगळं आहे. मग आता पहिलं काय आहे प्रश्न आपलं, त्याचं उत्तर आपण देऊ सोपं सोपं. वेन दे वर लेझी, मग वेन हा इथे कंजंक्शन आहे, दे सब्जेक्ट आहे, वर पास्ट टेन्स आहे आणि लेझी हे विशेषण आहे. मग या वाक्यामध्ये विशेषण वापरायचे ना आपल्याला. आलं लक्षात, कुठे क्रिया नाही वापरलेली आपण. आणि जर क्रिया वापरायची असेल तर मग काय येईल, वर नाही येणार तिथे. मग काय येईल तिथे, वेन दे हॅड नो इन्स्ट्रुमेंट, जेव्हा त्यांच्याकडे अवजार नव्हते त्यावेळेस ते खराब शेतकरी होते. ओके, समजलंय सगळ्यांना. येस सर. हा, बेसिक आहे, खूप स्लो आणि समजून घेऊन आपण पुढे जाणार आहे. त्याच्यासाठीच 1 वर्ष घेतलेलं आहे आपण पूर्ण, कारण जे समजणार आहे ते परफेक्टच कळायला पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस जर ते वाचताना किंवा बोलताना चुकतंय, याचा अर्थ तुमची प्रॅक्टिस नाहीये. प्रॅक्टिसला वेळ द्या प्लीज. शीतल, स्पेशली शीतल आगळे, तुम्ही कंटिन्यू करताय, मला खूप छान वाटतंय. तुम्ही रोज येताय, दर सेशनला तुम्ही असता, पण प्रॅक्टिसला नाही वेळ दिला ना तर मी काहीच हेल्प करू शकत नाही. जे शिकवले ते चुकलं नाही पाहिजे. आता त्याच्यासाठी तुम्हाला त्याची प्रॅक्टिस आठवडाभर करण्यासाठी वेळ दिलाय. 50 वाक्य सांगितले होते मी, किती सांगितले होते, 50. ते केले का तुम्ही, खरं खरं सांगा. नाही करत, मग प्रॅक्टिस करणं हे अपेक्षित काय आहे, कारण समजणं हे तुमच्यासाठी विशेष नाहीये. तुम्ही सगळे हुशार आहात, समजदार पण आहात, पण कंटाळा जर प्रॅक्टिसला केला तर मीच काय, कोणीही तुम्हाला हेल्प करू शकत नाही. तुम्ही सगळे बऱ्यापैकी मोठे आहात ना, तुमच्या घरात लहान मुलं असतात, तुम्ही त्यांना कसं सांगता, वारंवार प्रॅक्टिस कर, परत परत सॉल्व्ह करा, परत परत ते लिहून काढा, असं सांगता की नाही. आवर्जून टीचर असतात तर नक्कीच सांगत असतात. मग तुम्ही काय करताय, आठवडाभर का दिलाय तुम्हाला, कारण इंग्रजी भाषा आपल्यामध्ये मुरली पाहिजे, मुरली. लोणचं करायचंय ना आता या उन्हाळ्यात, बरोबर आहे, ते लगेच नाही खायचंय, पण ते पुढच्या उन्हाळ्यापर्यंत टिकवण्यासाठी त्याला आधी मुरू द्यावं लागेल, नाही तर मरून जाईल ते. समजलंय का. तसंच इंग्लिशचं आहे, तुम्हाला वेळ दिलेला आहे आपण, पण तो वेळ तुम्ही रोज वापरा. नाही तर सर, आठवड्यातून एकदा क्लास आहे, मग ह्या सोमवारचं डायरेक्ट पुढच्या सोमवारी भेटू आपण, ओके बाय बाय, असं क्लास नाही होणार. तो वेळ तुम्हाला, बिझी आहात तुम्ही, तुम्हाला एवढा वेळ नसतो प्रॅक्टिसला, म्हणून आठवड्याभरात ऍटलीस्ट 2-3 दिवस वेळ काढून थोडं थोडं प्रॅक्टिस करा. गॉट इट. ते प्रत्येकासाठी बरं का नियम. स्वाती जाधव असो, स्वाती शेवटे असो, शीतल आगळे असो किंवा सरिता असो, पल्लवी, कविता, जे कोणी आहेत त्या प्रत्येकासाठी हाच नियम आहे.
कारण परफेक्शन साठी हा क्लास आहे आता. ओके. आणि ते तुम्हालाच येणार आहे, तुम्हाला कळणार कळणार पण नाही कधी आलं तुम्हाला. फक्त करत राहा, मी सांगतो ते डोळे झाकून. ओके. चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन स्वाती. सर ह्याचा आन्सर मी असं लिहिले, माझं बरोबर आहे का सांगा फक्त. वेन दे हॅड नो वॉटर. परफेक्ट. जेव्हा त्यांच्याकडे पाणी नव्हतं, ऍब्सोल्युटली ओके. करेक्ट. त्यावेळेस ते खराब शेतकरी होते. नाईस. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ एम नॉट आय बॅड टीचर. हा, मी खराब शिक्षक कसा नाहीये. विचार, चांगला विचार केलाय. आता सांगतील, सांगा कसा नाहीये. कोण सांगते याचं उत्तर? मी खराब शिक्षक कसा नाहीये याचं उत्तर काय येईल मराठीमध्ये? Can I tell? येस. I teach better and I explain the topic properly. Firstly, I read that topic and then I teach this topic. So, I better. सो दॅट्स वाय आय एम नॉट बॅड टीचर. That's why I am not bad teacher. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. चांगला प्रयत्न केलाय, खूप छान. नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन. येस सर. हाऊ वॉज नॉट द, परत तेच आहे सर. हाऊ वॉज नॉट द टाइम ऑफ मूवी. मी फक्त वॉज मध्ये केले ते. हाऊ वॉजंट द टाइम ऑफ मूवी. हा, पण याला अर्थ नाही लागत आहे खूप. सोपा विचारा कसा प्रश्न. नव्हता. हाऊ वॉजंट द, पण हा कॉन्टेक्स्ट मध्ये चांगला वाटतोय. कॉन्टेक्स्ट नाही माहिती ना सगळ्यांना, ओके. त्यामुळे तो प्रश्न पुढचा घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. वेन इज नॉट ही रिच पर्सन. हा, हे चालेल. वेन इज नॉट ही रिच पर्सन. तो श्रीमंत व्यक्ती केव्हा नाहीये. सांगा बरं, कोण सांगताय? येस. बाकीच्यांनी बोलायचंय बरं का. सरिता वाघ, कविता मुथा. हा क्लास बोलण्याचा आहे बरं का, शांत बसण्याचा नाहीये. फक्त सांगू का? तुम्हाला, हा बोला कविता बोला. When he lost his money, ओके, wastage his money. चालेल. वेस्टेज नाही म्हणता येणार. Means he वेन, lost his हा, वेन ही लॉस्ट हिज मनी, वेन ही लूज हिज मनी, वेन money. ही वेस्ट हिज मनी. Hmm. ठीक आहे, नाईस. नेक्स्ट. येस सर. वेन वॉज नॉट ही पुअर पर्सन. हा, ह्याचा मराठी अर्थ सांगा सरिता वाघ. पूजा साळुंके, शीतल. Yes, sir. हा, पूजा अर्थ सांगा या प्रश्नाचा. One more, one more time repeat, sir. तो गरीब केव्हा होता? ओके, शीतलने सांगून दिलं. ठीक आहे. हा, शीतल. गरीब केव्हा होता? तो गरीब केव्हा होता? वेन वॉज ही पुअर पर्सन. सर नॉट आहे, नॉट आहे, निगेटिव्ह आहे. बर बर, ठीक आहे. आपण पहिले पॉझिटिव्ह घेऊ. वेन वॉज ही पुअर पर्सन, तो पर्सन गरीब केव्हा होता. सांगा बरं उत्तर. सांगू का, sir? हा बोला. When he waste his म्हणजे poor person केव्हा नव्हता असं आहे ना? केव्हा होता. केव्हा होता. When he not more money for her for himself. म्हणजे हा, त्याच्या जवळ नव्हतं. नाही नाही. पूजा नाही सांगा, का? पूजा. When he Since, when he since 1930, there were. कोण आहे सिन्स 1930? I am Pooja, sir. पूजा, वेर आर यू? आय कांट सी यू पूजा. जस्ट अ मिनिट. Pooja Salunke. आय कांट सी यू. वेर आर यू? पूजा साळुंखे. हँड Yes. रेज आहे सर त्यांचा. अच्छा, पण आवाज तुमचा येत नाहीये. वेन 1930 हे कोण बोललं? सिन्स 1930. हा. अच्छा, ठीक आहे. चल, मला वाटलं कोणाच तरी माईक अनम्यूट झालाय चुकून. ठीक आहे. नाही. ज्यावेळेस तुम्हाला बोलायचे त्यावेळेसच माईक अनम्यूट करा. बाकीच्यांनी कृपया म्यूट करा. आजूबाजूचा आवाज येतोय. हा, पूजा साळुंखे सांगा. Since 1930, there had pure person. सिन्स 1930 असं तुम्हाला म्हणायचंय का? हा. मग खूपच मागे गेले तुम्ही. 1930.
ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही, विचार तुमचा आहे. ओके. स्वाती, प्रश्न काय होता परत एकदा सांगा. येस सर. वेन वॉज नॉट ही पुअर पर्सन, निगेटिव्ह क्वेश्चन होता माझा. ओके, आपण त्याला पॉझिटिव्ह केलं होतं. वेन वॉज ही हम्म, पुअर पर्सन, तो हम्म, गरीब व्यक्ती केव्हा होता. हा. ओके, सो ही वॉज पुअर सिंस मेनी इयर्स, सिंस 1930, ऐसे बोलता आएगा. ठीक है, ही वॉज पुअर सिंस 1930, 1930 पासून तो गरीब होता. गॉट इट? समजते? ही वॉज पुअर, पण वाक्यरचना तीच आहे बघा, वाक्यरचना कुठेही बदलली नाही आपण. त्यामुळे वाक्यरचना लक्षात ठेवून वाक्य म्हणा, म्हणजे चुकणार नाही. ठीक आहे. आता दुसरे वाक्य, वेन वॉज नॉट ही पुअर पर्सन, तो गरीब व्यक्ती केव्हा नव्हता. आता काय उत्तर येईल सांगा, कोण सांगताय? पूजा. He was not poor person in 2006. हा, व्हेरी नाईस. सिन्स 2006 पण चालेल. Since 2006. व्हेरी नाईस, गुड आन्सर पूजा. Thank you. नाईस. येस. नेक्स्ट क्वेश्चन. हा, अजून एक जण सांगते, कविता पण आन्सर देते. कविता. Sir, in this year he was not poor person. Absolutely correct. In this year, he was not poor person. Very nice. Next. सर सर क्वेश्चन असं पण येईल का? ओव्हर. हा, मल्टिपल आन्सर पण देऊ शकतात. यस शीतल. सर असं पण होईल का की ही डिड नॉट मच मोर वर्क, दॅट्स वाय ही, नाही, आता इथे तू काय म्हणजे तरी होतंय, 2 मिनिटं, क्वेश्चन काय आहे, वेन आहे ना, वायचं नाहीच आहे. वायचं असेल तर ते होईल की त्यांनी काम नाही केलं म्हणून तो गरीब आहे, असं होईल ना चाल. शीतल, वेन विचारलंय ना, केव्हा तो गरीब होता, मग तिथे तिथे कारण देणारच नाही आपण. ठीक आहे, फक्त सिच्युएशन सांगणार स्टेट. ओके. आता पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. वाय वॉज ही पुअर पर्सन. आता सांगा, तो गरीब व्यक्ती का होता. बिकॉज ही डिड नॉट हार्ड वर्क, दॅट्स वाय ही ही डिड नॉट डू डिड नॉट डू हार्ड वर्क. आता हे अजून हार्ड वर्क. आपण शिकून झालेलं नाही हा टॉपिक. ठीक आहे, पण तरी जाता जाता आता मी सांगतोय, ही डिड नॉट डू हार्ड वर्क. ओके, त्यांनी कठीण किंवा त्यांनी जास्त काम केलं नाही म्हणून तो गरीब होता. आलं लक्षात? ओके. नेक्स्ट आन्सर सांगा पटापट. चलो नेक्स्ट क्वेश्चन. स्वाती. सर संपले, क्वेश्चन ओव्हर झाले. ओके, फायनली. नेक्स्ट, स्वाती जाधव. Good evening, sir. व्हेरी गुड इव्हिनिंग. बोला. I made some sentences. ओके. Firstly, present tense. Structure subject plus am is are plus noun or adjective. First question. Am I the best teacher in our school? Yes. वेट 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 आता तू स्टेटमेंटचा जो फॉर्मॅट सांगितला, आता तो क्वेश्चनचा कसं काय होईल. तू आता सब्जेक्ट प्लस सांगितलं ना. नाही नाही, स्ट्रक्चर सांगितलं सर मी. क्वेश्चन तयार केले, खाली आन्सर पण घेतलंय. आपण नाही जे नाही, स्ट्रक्चर वगैरे घेतो ना. 2 मिनिट. आता तू पहिले स्ट्रक्चर जे सांगितलं ते परत सांग एकदा. क्वेश्चनचं स्ट्रक्चर सांगू का सर मग? मग आता बघा, आता क्वेश्चन नाही, मी सांगितलं, फक्त क्वेश्चन. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं जे स्टेटमेंट आहे ना, त्याचं स्ट्रक्चर सांगितलं होतं. नाही नाही, ते बरोबर आहे, पण तू काय म्हणाली, क्वेश्चन बनवले मी ओके आणि सर. फॉर्मॅट मध्ये सांगताना तू स्टेटमेंट म्हणजे उत्तराचं फॉर्मॅट सांगते. क्वेश्चनचं ओके सांगा. सर. Question structure. Am is are plus subject plus noun or adjective. ॲमिजारला तिथे आपण म्हणूया हेल्पिंग वर्ब प्लस Okay, sir. सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, Okay, sir. प्लीज. Yes. Am I the best teacher in our school? Yes, I am the best teacher in our school. Short answer, yes, I am. Negative question. Am I not the best teacher in our school? ओके. No. I am the best teacher in our school. Short answer, no, I am. ओके. WH question.
why I am the best teacher in our school. हा, वाय आय एम पेक्षा वाय एम आय. Sorry, I write am I. आय रोट. Why am I? आय रोट. Sorry, I wrote am I. Why am I the best teacher in our school? Because I आन्सर. teach. Because I teach better and I explain the topic properly. Firstly, I read that topic and then explain. So I am the best teacher in our school. व्हेरी नाईस. Negative question, sir. This question not match for me, sir. But I made question. Why am I not the best teacher in our school? Because I don't teach with understanding. I don't explain properly, so I am not the best teacher in our school. मला हे आवडलं, पण हे तुला रेलेव्हंट नाही हा क्वेश्चन, फक्त बनवलाय बिकॉज यू Yes, sir. यू थिंक दॅट, आणि तुझा कॉन्फिडन्स खूप हाय आहे की यू आर दी बेस्ट टीचर. आय रिअली अप्रिशिएट. जोपर्यंत तुम्ही स्वतःला बेस्ट म्हणायची सवय नाही लावणार, तोपर्यंत लोक तुम्हाला बेस्ट काय, तुम्हाला गुड पण म्हणणार नाही. आलं लक्षात? Right, पहिले sir. स्वतःवर विश्वास ठेवा की येस आय एम ट्राईंग माय बेस्ट. मग बेस्टचा अर्थ म्हणजे प्रत्येक वेळेस आपण बेस्ट असू शकतो आपल्याला माहित नाही, पण प्रयत्न तर बेस्ट केलाय की नाही. दॅट्स वाय वी आर Yes, बेस्ट sir. टीचर्स. कारण तसं बेस्ट कोणीच नसू शकतं, कारण प्रत्येकापेक्षा कोण ना कोण पुढे आहेच. Yes, बरोबर sir. आहे. पण आपण या क्षणाला, जसं आता तुम्ही इंग्लिश शिकायचा प्रयत्न करताय, तर हा बेस्ट अटेम्प्ट आहे का तुमचा? तुम्ही पूर्ण लक्ष देताय का? सांगितलेली गोष्ट आठवणीने लक्ष देऊन करताय का? तर तुम्ही बेस्ट करताय. मग याचा अर्थ तुम्ही बेस्ट झाले का इंग्लिशमध्ये आता लगेच? नाही. No, sir. बट दिस मोमेंट, या क्षणाला तुम्ही बेस्ट करताय, आणि असे जेव्हा हजारो क्षण आपण रोज बेस्ट करायचा प्रयत्न करूया, ऑटोमॅटिकली परफेक्शन विल कम, आणि तुम्हाला वाटही बघावं लागणार नाही त्याची, ते आपोआप येईल. ते म्हणतात Yes, ना, sir. एक छान वाक्य आहे बघा, की एक्सेलन्स का पीछा करो, सक्सेस अपने आप आपको फॉलो करेगी. मग तसंच Yes, बेस्ट एफर्ट घ्यायची सवय लावा. जे काय करायचं ना, ते बेस्ट करायचा प्रयत्न करा. मग काम असं करा की ते बेस्ट वाटलं पाहिजे आपल्या स्वतःला. नुसतं करायचं म्हणून करणारे लाखो लोक आहेत, आणि म्हणून yes, लाखो sir. लोकांमध्ये कोणाचं नाव घेतलं जात नाही. त्या लाखांमध्ये एक असा असतो, एक अशी असते की जी बेस्ट करत असते, आणि म्हणून मग ती लाखो करोडोमध्ये एक होते. मग जसं आता युपीएससीचे रिझल्ट लागलेत नुकतेच, तर आपण बऱ्याच जणांनी ऐकलं असेल Yes, की sir. धनगराचा एका मुलगा जो मेंढ्या हे करत होता, बरोबर आहे, तर त्याच्या वागण्यावरून बोलणं आपल्याला लक्षात येईल की हा माणूस किती हालाकीतून वर आलेला आहे, आणि तो काय झालाय, आज IPS झालाय. Yes, sir. बिरदेव नाव आहे सर त्याचं. हो, बरोबर आहे. पण आता त्यांचं नाव आपण आदराने का घेणार? कारण त्यांनी ते एक एक दिवस बेस्ट काम करत गेला. तो तो जेव्हा मेंढ्या जरी वळत असेल, त्यावेळेस पण ते काम त्यांनी बेस्ट केलं असावं, आणि मग त्याच्यानंतर त्यांनी अभ्यासाकडे लक्ष देऊन ते केलं. म्हणजे प्रत्येक काम त्यांनी बेस्ट केलं, म्हणून तो आज बेस्ट लेवलला पोहोचलाय, आणि जिथे लाखो लोकांचं स्वप्न असतं IPS होण्याचं. मग हेच आपल्याला इंग्लिशमध्ये पण करता येईल, की आपण जरी आठवड्यातून एक क्लास असला, तर आठवडाभर आपल्याला प्रॅक्टिसला मिळालं याचा आनंद व्हायला पाहिजे ना. Yes, समजते? वर्षभर क्लास होणार आहे, पण याचा अर्थ मग निवांत चालू द्यायचं का काम? no. असे बरेच असतात की नाही महिला, अजून टाइम आहे, बघू आपण त्यावेळेस करू, असे खूप जण आहेत. मग वर्ष काय 10 वर्षात पण होत नाही, आणि हेच शाळेत झालेलं आहे. 1ली ते 10वी पर्यंत मुलं शाळेत जातात, तरी गडबड का होते नंतर? कारण पहिल्यापासून बेस्ट करायची सवयच नाही राहिली. आलं लक्षात? मग पहिला जण एक किंवा दोनच जण मेरिट मध्ये येतात, एक किंवा दोनच जण बेस्ट करतात. का बरं? का त्यांनी ती सवय लावून घेतलेली असते. Yes, समजतंय? त्यामुळे प्रत्येक yes, सेशनला आपल्याला जरी वेळ कमी असला, 1 तास असेल, तर तो 1 तासात आपण इतकं व्हॅल्यू ऍडिशन करतोय, इतके कन्सेप्ट क्लिअर करतोय, इतकं स्लो आणि समजून सांगतोय, की ते तुम्हाला आठवडाभर त्याला रवंथ करा सोप्या भाषेत. आठवडाभर त्याला पारायण करा त्याचं, की अरे हा हे झालं होतं, ठीक आहे, आता ह्याचे मी 10 वाक्य सरांनी सांगितले ना, मी 100 करणार. मग रोज 10-10 करा. मी असं नाही म्हणत सगळे काम सोडून तेच करा, कारण तुमच्या मागे जबाबदाऱ्या आहेत. पण बेस्ट करायला तुम्हाला वेळ काढता येणं हे तुमच्या हातात आहे. मग एक दिवसात 100 करा, नाही तर रोज 10-10 करा, तुमचा अधिकार आहे. करणं तर तुम्हालाच आहे पण. ओके. yes, sir. हा, तर प्रत्येकाने ती जबाबदारी घ्या प्लीज. ठीक आहे. त्याशिवाय बेस्ट रिझल्ट येऊ शकत नाही. दिस इज अंडरलाइनिंग स्टेटमेंट. तुम्ही म्हणताल सर असं का म्हणताय, निगेटिव्ह बोलताय, तर निगेटिव्ह नाहीये, प्रॅक्टिकल आहे. एका हाताने टाळी कधीच वाजत नाही. मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येक क्षणाला बेस्ट करण्याचा प्रयत्न करतोय,
बेस्ट होईल की नाही हे तुमच्या एफर्ट्सवर आणि मग माझ्या एफर्ट्सवर डिपेंड आहे. ते 1 वर्षांनी कळेल आपल्याला. आले लक्षात? Yes, sir. चलो, सो दिस दॅट इज कमिटमेंट आय वॉन्ट. कारण वेळेत जॉईन व्हा, कॅमेरा ऑन ठेवा, जेणेकरून माझं लक्ष तुमच्यावर राहतं आणि तुमचंही प्रत्येक इन्व्हॉल्वमेंट राहते. आणि दुसरी गोष्ट, आजचं सेशन झाल्यावर पुढच्या आठवड्यापर्यंत जे काही टाइम आहे त्याचा वापर करा. तो जे शिकलंय ते आधीचे टॉपिक रिवाइज करण्याची पण संधी दिलेली आहे आपण. सगळे युट्यूबला सगळे पहिल्या दिवसापासूनचे व्हिडिओज आपण ठेवलेत. त्याचा पूर्ण वापर करा. परत परत बघता येईल असं काम आहे ते. इतकी सोय असताना तुम्ही लोक जर वेळच देणार नसाल तर मी काहीच करू शकणार नाही. ठीक आहे. त्यामुळे आपलं जे ध्येय आहे त्याच्यासाठी तुमचा वेळ खूप महत्वाचा आहे आणि तो पण बेस्ट टाइम, क्वालिटी टाइम. ठीक आहे. चलो स्वाती. Second number question. Is she beautiful girl? Yes, she is beautiful girl. Short answer, yes, she is. Is she not beautiful girl? No, she is beautiful girl. Short answer, no, she is. WH question. Why is she beautiful girl? Because she does exercise and meditation daily. She runs daily 3 kilometers and eats nutritious food. So she is beautiful girl. And negative question. Why is she not beautiful girl? Because she doesn't care her body. She doesn't eat nutritious food. So she is not a beautiful girl. व्हेरी नाईस आन्सर्स. फुल व्हर्जन मध्ये आन्सर दिले तुम्ही. हे अपेक्षित होतं मला. स्वाती, शेवटी लक्षात आले का? या पद्धतीने आन्सर दिले म्हणजे तुमचं फ्लुएन्सी, तुमचं कॉन्फिडन्स कळतो. कारण वाचून सांगणं ठीक आहे, त्याबद्दल मला काही हे नाहीये. पण तुम्हाला येत आहे ना, तर वाचून सांगताना प्रश्न म्हणा, फक्त वाचून उत्तर स्वतःहून द्यायचा प्रयत्न करा. कारण लाईव्ह क्लास आहे. तुमचं प्रत्येक शब्द मी ऐकायचा प्रयत्न करतोय. जिथे चुकेल तिथे मी तुमची मदत करणार आहे. ठीक आहे. Yes, sir. व्हेरी नाईस Uh, स्वाती. Third number question. Are you clever student in your school? Yes, I am clever student in my school. Short answer, yes, I am. Negative. Are you not clever student in our school? Answer, no, I am clever student in my school. Short answer, no, I am. WH question. Why are you clever student in your school? Answer, because I study every day. I read books and I watch video on YouTube. I study minimum 3 hours. So I am clever student in my school. नाईस, व्हेरी गुड आन्सर. Negative sentence. Negative question. Why are you not clever student in your school? Because I don't study. I don't listen carefully and I don't concentrate properly. So I am not clever student in my school. ऍब्सोल्युटली राईट. Four number question. Are they फोर your नंबर नाही, फोर नाही, फोर्थ क्वेश्चन. Okay, sir? Fourth question. Are they your best friends? Yes, they are my best friends. Short answer. Yes, they are. Negative question. Are they not your best friends? Answer, no. They are my best friends. Short answer. No, they are. WH question. Why are they your best friends? Answer. Because they are my childhood friends. They support me every time, any situation. So they are my best friends. हा, इथे इन एनी सिच्युएशन असेल किंवा फॉर एनी सिच्युएशन. In any situation. इन Okay, sir. प्रेपोजिशन इथे लागेल. दे सपोर्ट मी इन एनी सिच्युएशन. Okay, sir. They support me any situation. So they are my. नाही नाही, दे सपोर्ट मी इन. They support me in any situation. So तो they are इन, my. तो छोटासा इन आहे पण त्याचा अर्थ खूप महत्वाचा आहे तिथं. ते इथं मला ऑल द टाइम येईल का? हा, दे Okay, sir. सपोर्ट मी ऑल द टाइम असं चालेल. मग इन निघून जाईल. मी असं केलं होतं सर. They support me every time. आणि पण नंतर एनी सिच्युएशन फुल स्टॉप देऊन एनी सिच्युएशन असं केलं होतं. नाही, त्याला असं कसं चालेल? नाही चालणार ना. दे Okay, सपोर्ट मी sir. ऑल द टाइम इन एनी सिच्युएशन असं नाही. Okay, sir. They support me any situation. म्हणजे असं नाही होणार की तुझा अर्थ लागत नाहीये, पण तो काय होते, ब्रोकन इंग्लिश होईल ती. Okay, sir. तू जे म्हणते त्याचा अर्थ कळतोय, नो डाऊट.
But when we are trying for best, why to settle at average? Okay, sir. Okay. They support me in any situation, so they are my best friends. Negative sentence. Why are they not your best friends? Answer. Because they are selfish, so they are not my best friend. Okay, good. Uh, Question 5. Is it a heavy table? Yes, it is heavy table. A short answer. Yes, it is. Negative question. It is not heavy table. Answer. No, नाही it नाही is. नाही नाही. Is it? निगेटिव्ह Sorry. इज इट पाहिजे Is पहिले. it? Is it not heavy table? Answer. No, it is heavy table. Short answer. No, it is. WH question. Why is it heavy table? Answer. Because it made by heavy wood, and हा, that table इट is very. इट इट मेड बाय नाही येणार आहे. Fine, sir. इट इज मेड बाय पॅसिव्ह व्हॉइस मध्ये उत्तर देते तो. Okay, sir. It is made by heavy table, heavy wood, and that table is very wide, so it is heavy table. ओके. Negative question. Why is it not heavy table? Because it is made by plastic, and that table is very narrow, so it is not heavy table. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. युअर बिगेन फॉर स्वाती जाधव. व्हेरी नाईस. खूप छान आणि डिटेल आन्सर्स तू दिलेले आहेत. मला खूप छान वाटतं. पहिल्या सेशन पासून तू कंटिन्युअसली Thank you, एफर्ट्स sir. घेते आणि येत असून पण म्हणजे तुला छान येत आहे, पण तरी तुला नेक्स्ट लेवलला पॉलिश करण्याची इच्छा असते अँड दॅट इज युअर डेडिकेशन. व्हेरी नाईस. Thank you, सोनाली sir. आरसूळ रेस्ड हँड. सोनाली. Sir, I made past tense sentences. येस, यू मेड इट, बट वी आर रनिंग शॉर्ट ऑफ टाइम. आपला टाइम संपत आलेला आहे, त्यामुळे मला Okay, थांबावं sir. लागतंय. लक्षात घ्या, Okay, sir. प्रॅक्टिस करत राहा. परत सांगतो, तुम्ही केलेले वाक्य तुम्हाला सांगायची संधी नक्की मिळणार आहे, परंतु एकच तास आपल्याकडे आहे, त्यामुळं तुमचा जो वेळ आहे तो तुम्ही लवकरात लवकर त्याला प्रॅक्टिस घरी करा आणि इथे येऊन मला फक्त न बघता सांगा. आता इथे तुम्ही Okay, आता sir. थोडंफार वाचन केलंय, पुढच्या वेळेस तुम्हाला संधी परत मिळेल. त्यावेळेस अपेक्षित काय, की प्रश्न तुम्ही एक वेळेस म्हणून बघून सांगू शकता, पण न बघता आन्सर द्यायची सवय लावा. ठीक आहे. Okay, sir. किंवा असं होईल काही दिवसांनी की डायरेक्ट मी प्रश्न विचारेल किंवा तुम्ही कोणाला प्रश्न विचारताल, त्यांनी समोरच्यांनी सहज उत्तर द्यायचे आणि तेच आपलं एम आहे. दॅट इज व्हॉट फ्लुएन्सी, कॉन्फिडन्स अँड नॅचरल स्पीकिंग होईल. समजले? Okay, sir. हा, आय अग्री की पहिल्या दिवशी हे होणार नाही, लगेच याला टाइम लागणार आहे. इट्स ओके, टाइम लागू द्या. बट किती घ्यायचा आहे टाइम, तर आपल्याला एक आठवड्याचा टाइम दिलेला असतो. त्या आठवड्याभरात 10 वेळा प्रॅक्टिस होऊ शकते. ते करायची तुम्हाला आहे. आणि तुमच्या बरोबर जे बाकी तुमचे फ्रेंड्स आहेत, कलिग्स आहेत, त्यांनाही सांगा आवर्जून की इट्स कम्प्लिटली फ्री फॉर ओनली वुमन्स. त्यामुळे ते व्हिडिओ जे तुम्हाला मी शेअर केले ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा. काही जणांना खरंच काही अपरिहार्य कारणामुळे जॉईन करता येत नाही. मला बऱ्याच जणांचे फोन येत असतात, त्यांना मी व्हिडिओ बघायला सांगतो फक्त. तर तुम्ही तुमच्या संपर्कात ग्रुपमध्ये सगळ्यांना शेअर करा. ऍटलिस्ट त्यांना ते बघून तरी कळेल. आणि तुम्ही लाईव्ह करताय तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. तुम्हाला डाऊट विचारता येतात, तर त्यांना ऍटलिस्ट फ्लो मध्ये तरी येऊ द्या, त्यांना प्रोग्रेस तरी कुठेतरी त्यांना करता येईल. ठीक आहे. चलो, सो विथ द दिस नोट वी विल टेक अ पॉज. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. प्रॅक्टिस करा पुढच्या वेळेस. पास्ट टेन्स आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, प्रेझेंट टेन्स झालेला आहे. अजून बरेच महत्वाचे टॉपिक्स आपले पुढे होणार आहेत, पण बेसिक जर कच्चं राहिलं तर पुढे जाता येणार नाही. त्यामुळे बेसिकला सारखं सारखं त्याला लक्ष द्या, जेणेकरून आयुष्यभर बेसिक आपल्याला इंग्लिशमध्ये लागत असतं, प्रत्येक भाषेमध्ये. ठीक आहे. तर ते जास्तीत जास्त नवीन क्वेश्चन्स, नवीन आन्सर्स, लॉजिक्स, प्रत्येकाला ती संधी मिळेल. त्या हिशोबाने तयारी करा. ऑल द बेस्ट. सी यू इन द What Sir, is नेक्स्ट I वीक. have a doubt. येस, कोणाला डाऊट आहे? पूजा, बोला. Ha. Sir, where is use were and had, ओके. were आता or had? ह्याचं आपण ऑलरेडी मागच्या सेशनला झालेलं आहे. ते तुम्ही मागचं रेफर करावं प्लीज, कारण आपला वेळ संपलेला आहे. तुम्ही सुरुवातीला Okay. विचारलं असतं, तुम्ही सांगितलं असतं. पण आपल्या युट्यूबला आपण सगळे व्हिडिओ अपलोड केलेले, मागच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे वॉज वर कुठे वापरायचे. ठीक आहे. Thank चलो, you, sir. थँक्यू सो मच. and what's थँक्यू. the today's homework? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन. होमवर्क असा आहे की 50 क्वेश्चन्स प्रेझेंट टेन्सचे, 50 पास्ट टेन्सचे करा. ओके. पॉझिटिव्ह क्वेश्चन, निगेटिव्ह क्वेश्चन, WH क्वेश्चन, सगळे त्यातले सगळे मिळून 50 करा.
ज्याला शक्य असेल त्यांनी प्रत्येकाने 50-50 करा. पॉझिटिव्ह 50, निगेटिव्ह 50, WH 50. ज्याचा जसा स्पीड आहे त्याप्रमाणे मला सांगावं लागेल. तर प्रत्येकाला सगळ्या गोष्टी शक्य नाहीयेत, पण तुमच्या स्पीडनुसार तुम्ही नक्की करा. ठीक आहे. Thank चलो, you, sir. ऑल द बेस्ट. थँक्यू. गुड Thank you. नाईट. Have a nice day. सेम हियर. गुड नाईट Good ऑल night, ऑफ यू. sir. गुड Good नाईट. night, sir. गुड नाईट.